मुख्यमंत्र्यांनी ह्या गोंय राज्यात मुख्यमंत्री म्हणून यशस्वीरित्या 5 वर्सां कंप्लीट केली. तेका लायकी तेचे वयर काडटात, स्वताक सुशिक्षितय म्हणटात, पण एका पद्दतीन मुख्यमंत्र्याची लायकी काडटा आसतना स्वताची लायकी कितें आसा हे प्रत्यक्ष गोंयच्या जनतेक तेंच्यांनी दाखोवन दिल्लें आसा. ते उलयतात की दिल्ली केजरीवालान अशें डेव्हलपमेंट केलें रिगार्ड्स टू एज्युकेशन, स्कुलां बरी केली, रिगार्ड्स टू हेल्थ बऱ्यापैकी फुडें सोयी सुविधा दिल्यो, इन्फ्रास्ट्रक्चराचेर उलयतात. म्हाका दिसता हे जे कितें उलयतात फक्त गोंयांत बसून दिल्लीचोच प्रोग्रेस दिसता, दिल्लीचोच विकास दिसता, दिल्लीचो डेव्हलपमेंट दिसता. गोंयांत पळयता आसतना हे दाट चश्मा लागून पळोवपाची गरज आसा अशें म्हणटा. कारण ज्या पद्दतीन एज्युकेशनाच्या संदर्भान बिंग एज्युकेशन मिनिस्टरांची मिनिस्टर ऑफ गोवा ज्या पद्दतीन आमी पळयता की आसलेल्यो शाळा बऱ्यापैकी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर वायज बऱ्यापैकी डेव्हलप केल्ले आसा. शिक्षणाच्या बाबतींत भुरगे गरीब भुरगे शिकचे, बरे जावचे, फुडें वचचे. एका गरीब फॅमिलीतलो भुरगो हायली क्वॉलिफायड जावचो, आदवोगाद जावचो, डॉक्टर जावचो, फुडें एक बरो एक नागरीक जावचो. ताच्या खातीर वेगवेगळ्यो योजना राबयतात. हायर एज्युकेशन स्कीम नावाच्या माध्यमातून आज बऱ्यापैकी गरीब भुरगे जे आमचे गोंयकार आहात तांकां मदतय करतात. रिगार्ड्स टू हेल्थ तर आमी पळयले, आज हेल्थाच्या संदर्भान बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आमी जर पळयले बांबोळे सारखे हॉस्पिटल जीएमसी, तातूंत करून स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी युनिट इतल्याचेर जावूंक ना. कॅन्सर सारको रोग व्हीएस जेचो ट्रिटमेंट आमी करच्याक बेंगलोर बॉम्बे वचचे पडटाले. आज सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आमचो भारतीय जनता पक्षाचो सरकार आसा ताच्या मदतीन 160 कोटी खर्च करून कॅन्सर हॉस्पिटलय बांदतात. इतल्यार जावंक ना. गरिबांक वेगवेगळ्या पद्दतीन मदती, आर्थीक मदतय करतात वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून. आज आमी इन्फ्रास्ट्रक्चर जर पळयले जाल्यार गोंयचे आदले इन्फ्रास्ट्रक्चर हे आम आदमीचे उलयतात, आमी म्हणिना काँग्रेसीक, पण आम आदमीन हे दिल्लीचे जे गुणगान जातात केजरीवालाचे, बिईंग ए गव्हर्न आणि बिईंग ए हायली क्वॉलिफाईड पर्सन, हांच्यांनी इमटेरियल ऑफ द पार्टी बट द लीडर, ज्या लिडरान ह्या गोंयांत इन्फ्रास्ट्रक्चरा बाबतीत पत्रादेवी काणकोण पर्यंत म्हणजे विथ द हेल्प ऑफ अवर सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या पद्दतीन रस्ते केले, ज्या पद्दतीन मांडवी ब्रिजाचेर एकाच्या जाग्यार 3 ब्रिज केले, अटल सेतू नावाचो बऱ्यापैकी ब्रिजय बांदलो. जुवारी जर पळयले जाल्यार जुवारीचेर 8 लेन म्हाका दिसता जगातले 2 नंबराचे बऱ्यापैकी ब्रिजय बांदले. इंटरनल रोड जे जाय ते केले, गांवांनी जी ब्रिजीस जे जाय आसले ते बांदले, म्हणजे बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर केले. सांगपाचो तात्पर्य इतलें की ह्या मनशांक दिल्लीचे दिसता हेंच्यांनी गोंयांत गल्ली गल्लीन वचून पळोवपाचे, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतींतय पळोवपाचे, एज्युकेशनाच्या बाबतींतय पळोवपाचे, हेल्थाच्या बाबतींतय पळोवपाचे आनी ताच्या नंतरच विचार करूनच तांच्यांनी उलोवपाचे. एक विशय म्हणटा ते स्मार्ट सिटी. अरे विचारानो एखादें जर काम हातान जर घेतलें, ओके खंय तरी टेक्निकल प्रॉब्लेम आसता, ठरयल्ल्या टायमा भायर थोडेशे वतात. आज तुम्ही कंप्लीट जावना म्हणून शबय मारतात. कालांतरान जेन्ना स्मार्ट सिटी पणजी जेन्ना जातली तेन्ना तुमी कितें सांगतले लोकांक? हे सांगतले की स्मार्ट सिटी हे करप्शन ते करप्शन, हे दिलो तो दिले. म्हाका दिसता हांच्यांनी पाशास काडपाची गरज आसा. केजरीवाल दिल्लीचो मुख्यमंत्री 10 वर्सांत दिल्लीचो परिवर्तन केलो अशेंच म्हणपाचें आसा काय कितें? म्हाका दिसता आमी जर तुलना दिल्ली ओके बिग स्टेट, पण गोंयांत तशेंच आसा. गोंयांत ज्या पद्दतीन विकास आमी केलो, भारतीय जनता पक्षाचो आमचो आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यानी केलो, त्याचो विचार करपाचो गरज आसा. तांकां हांव एक सांगता, कालांतरान ज्यो ज्यो गोश्टी ह्या गोंयांत जातल्यो तुमी पळयत रावात आनी जर तुमकां उलोवपाचें आसा उलयत रावात. तुमी उलयतले, पण एक गोंयकार आमचे सुशिक्षीत आहात, शाणे आहात,
तेच तुमकां खंय तरी नांवां दवरतले हेचेर ध्यान दवरात. दुसऱ्याची अक्कल काडू नाका. दुसऱ्याची अक्कल काडटा आसतना स्वताची अक्कल तुम्ही सांबाळात. इतलें तुमकां सांगता. काल म्हणजे जसे सरांनी सांगले ते काल माननीय मुख्यमंत्र्यांचे दिल्ली हेडक्वार्टरचेर प्रेस कॉन्फरन्स जाले केजरीवालाचेर आणि ताच्या नंतर खंय तरी आम आदमी पार्टीक जी झळपणाट जाली ती आमकां दिसून येता. म्हणजे तांचे प्रेस कॉन्फरन्स जाता, तांचो जो खंय तरी फॉरेनांत बसून तांचो कन्व्हेनर व्हिडिओ शेअर करता. तर म्हाका दिसता काही गजाली क्लियर करणे हे एकदम महत्वाचे आसा. काल ताणें म्हणलें की भारतीय जनता पार्टी आणि डॉक्टर सावंत हे आम आदमी पार्टीक भियेतात. तर काल तुमकां हांव एक इम्पॅक्ट सांगता. काल डॉक्टर प्रमोद सावंत सकाळी भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीच्या हेडक्वार्टरान एक प्रेस कॉन्फरन्स करतात आणि आठवड्याच्या मायज जाल्लो हो इन्सिडंट त्याचेर केजरीवाल ओकी आशिल्लो तो म्हणटा की ताची 2 वर्जन आसात, ताचेर इन्व्हेस्टिगेशन जावचें. तर खंय तरी माननीय मुख्यमंत्री जेन्ना हो विषय दिल्ली वचून काडटा तेन्ना केजरीवालाकूय भाग पडले ह्या विशयाचेर उलोवपाक आणि कोण कोणाक दिता हें म्हाका दिसता हातूंतल्यान स्पश्ट जाता. दुसरें एक म्हणजे जशें सरान सांगलें की स्वाती मालिवाल ही एक म्हणजे 20 वर्सां पासून चड ही अरविंद केजरीवालाची सहकारी आसा. फ्रॉम डे 1 ती आम आदमी पार्टीची मेंबर आसा. दिल्ली कमिशन फॉर विमेनची अध्यक्ष आशिल्ली आणि राज्यसभा खासदार आसा. आणि इतलें सगळें आसतना ती जेन्ना एलिगेशन करता तेन्ना ते म्हणटा की हे बीजेपी करता. तर म्हाका एकूच तुमकां व्हिडिओ प्ले करपाक जाय जातून तुमकां क्लियर जातलें की हो इन्सिडंट जाला हे कोण एक्सेप्ट केलें. अंटील फ्यू डेज बॅक संजय सिंग वॉज हिरो ऑफ आम आदमी पार्टी आणि तांचे कार्डर. संजय सिंग कितें म्हणटा तें आमी एकदां आयकुया आणि मागीर हो फुडले विशय घेता. स्वाति मालीवाल जी मिलने के लिए पहुंची थी, ड्राइंग रूम में इंतजार कर रही थी. इस बीच विभव कुमार भी वहां पे आते हैं और उन्होंने स्वाति मालीवाल जी के साथ बहुत बदतमीजी की, अभद्रता की. इस पूरे मामले की जानकारी 112 नंबर पे कॉल करके स्वाति मालीवाल जी ने पुलिस को दी. इस घटना की जितनी निंदा की जाए कम है. अरविंद केजरीवाल जी ने पूरी घटना को संज्ञान में लिया है और इस पूरे मामले में सख्त कार्रवाई करने को कहा है. जर कोणाक डाउट आसत की तो इन्सिडेंट घडला काय ना ते इन्व्हेस्टिगेशन मागतात, ताची निंदा करिना, तर म्हाका दिसता हो इन्सिडंट जालो हे संजय सिंगान. आता संजय सिंगूय बीजेपीच्या वतीन उलयतात काय हो म्हाका दिसता गोंयच्या आम आदमी पक्षान उत्तर दिवपाक जाय. तो जो शीश महाल आसा जो म्हणजे ओरिजिनल रिनोव्हेशन म्हाका दिसता कितें ते 43 कोटीचेर केलो. म्हणजे जो मनीस आपल्याक बंगलो नाका, गाडी नाका, सिक्युरिटी नाका म्हणटालो ताणे जो शीश महाल रिनोव्हेट केला ऑलमोस्ट म्हाका दिसता 100 कोटी ताचेर खर्च केला. त्या ऑफिशियल रेसिडेन्साचेर मुख्यमंत्री निवासस्थानाचेर आसतना एका एमपीचेर अटॅक जाता. म्हाका दिसता हाच्या परस घृणास्पद गजाल ना. आणि आम आदमी पक्षान हो विषय भरकटावपाचो प्रयत्न करच्या परस ह्या प्रश्नाचेर जर उत्तर दिलें जाल्यार म्हाका दिसता बरें जातलें. आज ते मालिवाल हांकां बदनाम करपाक फाटीं लागल्या, ती बीजेपीच्या वतीन उलयता आनी कितें कितें सांगता. पण म्हाका एक प्रश्न विचारूंक जाय, अशे 20 वर्सां तांची सहकारी आशिल्ली स्वाती मालिवाल अशें बदललें कितें? तर हो खंय तरी सुनीता केजरीवाल इम्पॅक्ट काय म्हणून, कारण सध्या ती प्रामुख्यान फुडें सरल्या आणि अशा वेळार स्वाती मालिवाला सारखी जे केजरीवालाचे एड्स आशिल्ले ते नाका काय म्हणून आज दिल्ली न्हय म्हणजे काल मुख्यमंत्र्यांनी सांगलेंच की लोक कितें उलयतात ते. पण ताजेर अनेक गजाल लोक उलोवंक लागल्या की पयलीं पार्टीचे हे आशिल्ले AAP आता ती जाल्या BBP म्हणून, भैया आणि भाभी पार्टी. कारण जेन्ना केजरीवाल जेलीन गेलो
तेन्ना ताणें कोणाकूच एक्टिंग सीएम करपाक ठरयलें ना, तर ताज्या सिटार बसून व्हिडिओ सुद्धा सुनीता केजरीवाल काडटाली, ताज्या बियावाचेर कॅम्पेन सुनीता केजरीवाल करता. तर केजरीवालाचो आशिल्लो सगळ्यांचेर अविश्वास म्हाका दिसता हातूंतल्यान दिसून येता. आणि शी इज नॉट द फर्स्ट वन. तर आतां तुमी जर मुद्दम पळयचे जाल्यार केजरीवाल जेलीन आसतना ती मागीर आतिशी मार्लेना आसत, संजय सिंग आसत, तांकां सिस्टमॅटिकली सायडलायन करून आनी हाचेर उडोवपाक जाय पार्टी. दुसरें तांणी हांवें जशें म्हणलां तशें की ते आपल्या सुप्रिमोक चॅलेंज करिना, ते मालेवालाक क्वेश्चन करता. आनी आम आदमी पार्टीच्या फंक्शनिंगाचेर केजरीवालाचेर फंक्शनिंगाचेर प्रश्न उबारपी स्वाती मालेवाली पयली न्हय, ते मागीर तांच्या बरोबर कितलीशींच वर्सां आशिल्ले प्रशांत आनी शांती भूषण. म्हणजे प्रशांत आनी शांती भूषण काय बीजेपी एजंट आहे म्हणूंक शकना. मागीर अण्णा हजारे आशिल्ले, अण्णा हजारेन तर सांगले की सत्तेच्या हातून अरविंद केजरीवाल आंगलो जाला. मागीर तो कुमार विश्वास आसत, मागीर ती किरण बेदी आसत. तर प्रत्येक जण जो केजरीवाला बरोबर काम केला तांकां खंय ना खंय इन्सल्ट आनी मार हो तांकां मेळ्ळा. आनी म्हाका दिसता हे काल क्लियर दिसताले. आता काल जे दोग जाण लिडर उलयले तांणी खूब अभद्र शब्दांचो प्रयोग केलो. सुप्रीम कोर्टान हे केला, सुप्रीम कोर्टान ते केला, कोणाची लायकी वयर काडली. पण म्हाका दिसता लिकर स्कॅमाचे 42 कोटी गोंयच्या इलेक्शनाक आयल्या. ते दोगूय जाण कॅन्डिडेट, तांचो जो अध्यक्ष आसा तोय कॅन्डिडेट. तर खंय तरी ते म्हाका दिसता खाल्ल्या पिठाक जागता आनी लिकर स्कॅम डिफेंड करपाक ते भायर सरल्या. हो म्हजो तांकां क्लियर तांचेर आरोप आसा. दुसरें हाज्या पयलीं म्हणजे जेन्ना अरविंद केजरीवालाक बेल मेळ्ळी ही विक्ट्री न्हय हें जेन्ना हांवें सांगिल्लें तेन्ना अमित पालेकर ऑफकोर्स तो जेन्ना ताका मुद्दे नासता तो पर्सनल अटॅक करता. आनी म्हाका एकूच गजालीक ताच्या पर्सनल अटॅकाचेर हांसूंक येता, कारण ताजे कडेन मुद्दे आनी क्लियर जाता. म्हणजे फॉर एक्झाम्पल हांवें सांगिल्लें की जे बेल कंडिशन्स आसा अरविंद केजरीवालाची दे आर ऑलमोस्ट लायक परोल म्हणून. हांवें ती परोल ताका दिल्या हें म्हणून नाशिल्लें. आता बेल हो जो विशय आसा तो अमित पालेकराक म्हज्या परस नक्कीच बरो कळटा. आनी नॉट बिकॉज ओबीसीचो फायदो मेळटा. त्याच पद्दतीन तेन्ना पासून आमच्या ख्रिश्चन बांधवाकय मेळटा. कोणीच केन्नाच तांकां मेळचे नो कित्याक दिला केन्नाच कोणी विचारूंक ना. आनी हाच्या मुखारय आमी तेचेर प्रश्न काडचेच ना, कारण ते आमचेच गोंयकार भाव आसा जांकां त्या ओबीसीचो ज्यो ज्यो सोयी सवलती फॅसिलिटीज आसा त्यो मेळपाची गरज आसा. तुम्ही स्मार्ट सिटीचे उल्लेख केला. स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीन असले बस स्टॉप बांधल्या थंयसर बसीच येना. बसीचो कदाचित आज ना. हांवें पयलीं म्हटलां काम जेन्ना सुरू करता तेन्ना सगळ्योच गोष्टी इन टायम जायना, कारण थोड्योश्यो टॅक्निकलय प्रॉब्लेम आसतात. जसजश्यो लोकांच्यो डिमांड आसतात, जसजशे लोकांचे सूचना असतात त्या त्या पद्धतीने ते करचे पडटात. म्हणून हांव नक्की सांगता स्मार्ट सिटी आनी पणजी जशे पणजेकारांक आमच्या जाय, ज्या ज्या जाग्यार बस स्टॉप आसा थंय बस स्टॉपाचेर बशी रावपाक जाय. म्हाका दिसता ह्यो गोष्टी तुमी लक्षांत हाडल्यो, बरें केलें. आमी आमच्या परीने आमचे जे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहा, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाचे आमचे मिनिस्टरूय आसा तांकांय सांगतले आनी त्या डिपार्टमेंटाचे डायरेक्टर जे आसात तांकां सांगतले ही गोष्ट लोकां खातीर आमी करतात ती लोकां खातीर ती जावपाक जाय. मेन्शन केली 2 जुनाक केजरीवाल प्रेसिडेंट करची नाही, ती जी ताका बेल ग्रांट केल्या सुप्रीम कोर्टान दॅट क्लियरली सेड की सिन्स लास्ट फेज ऑफ फर्स्ट ताणें 2 तारखेक सरेंडर करपाक जाय. त्या बेल ऑर्डरीनूच आसा. तर ताची बेल ही कंडिशनल आसा. आनी म्हाका तेच लास्ट टायम हांवें तेच विचारलेलें की जर सुप्रीम कोर्टाक दिसता तो निर्दोष म्हणून ताणी रेग्युलर बेल न दिता इंटरिम बेल कित्याक दिली. आनी होच प्रश्न जेन्ना विचारलो ताणें खंय तरी शब्दाचो एक घुसपावपाचो प्रयत्न करून तो परोलाचेर व्हेलो. पण इंटरिम बेल दितना सुप्रीम कोर्टान क्लियर सांगलें की एक्टाची डेट जी सेट करता परत जेलीन येवपाची दॅट इज डन वेन अ पेरोल इज ग्रांटेड. हांवें खंयच पेरोल आनी बेश्टी कशी आसा गफलत शब्दांची आम आदमी पार्टी करता. एकामेकांक गाळी मारणाऱ्या इंडिया अलायन्सान बरोबर भोंवतात. आमी ती गफलत करिना. तर 2 जुनाक केजरीवाल जेलीन वतलो हे सुप्रीम कोर्टान सांगला, भारतीय जनता पार्टीन न्हय. मुख्यमंत्री दिल्लीक पावले म्हणजे नॅशनल लेवलाचेर ते प्रेस कॉन्फरन्स घेतात.
तांकां दक्षिणेची जबाबदारी दिली वयता, स्टार प्रचारक आसात ते वयल्या लेवलाचेर पावले. आमचे मुख्यमंत्री गोंयचे वयर पावले म्हणून ही बाकीच्यांक जलसींतल्यान लागून हे येता म्हणटा तुमी? नाही, म्हणून हांवें जशें सांगलें की तांणी एक सांगपाचो प्रयत्न केलो की खंय तरी आमी भिवन स्टेटमेंट केलें, पण हांवें जशें सांगलें की डॉक्टर प्रमोद सावंतान प्रेस कॉन्फरन्स घेना बरोबर केजरीवालाक भाग पडले की ताणें मालेवाल केसीचेर ताका काल उलोवचें पडलें, तर तो इम्पॅक्ट आसा. आणि ही म्हाका दिसता एक अत्यंत अभिमानाची गरज आसा, आमकां गजाल आसा की डॉक्टर प्रमोद सावंत आणि एक म्हणजे 5 वर्सां पूर्ण केली सलग मुख्यमंत्री म्हणून, आणि ते प्रत्येक स्टेटीत स्टार प्रचारक म्हणून वता. ते मागीर तेलंगणा आसूं, मागीर महाराष्ट्रान आसूं किंवा आता दिल्ली आसूं, तर म्हाका दिसता ही गोंयच्या खातीर आणि गोवा भाजपा खातीर ही खूप अभिमानाची गजाल आसा. ओबीसी संदर्भात माझा एक प्रश्न आशिल्लो की ओबीसी तुम्ही क्रिस्तांव समाजाक मान्य केले जाय म्हटले, पण ओबीसी एक क्रिमी लेयर आसा, जे कायदो करता आसतना आशिल्लो की क्रिमी लेयरांतल्यान फॅसिलिटी मेळची ना. तशें आता ओबीसी ज्यांनी सवलती घेतल्यो, आता गव्हर्नमेंट सर्वंट जाले, क्रिमी लेयरान आसा त्यांची आर्थीक परिस्थिती बरी आसा, ती क्रिमी लेयरांतल्यान मेळची की मेळची नाही म्हणटा तुम्ही आता ओबीसी गोंयच्या? फक्त न्ही ओबीसीच्या एकूच विषय जो कर्नाटकाच्या केसीन जाला, सी द मेजर आउटरीच कित्याक जाली की तांणी पयली वेगळ्या वेगळ्या धर्माच्यो जाती इन्क्लुडेड आशिल्ल्यो, पण तांणी रिसेंटली सांगला की आमी एंटायर मुस्लिम धर्म ओबीसी म्हणून कन्सिडर करपाक विचाराधीन आसा. आणि ही म्हाका दिसता खूप डेंजरस गजाल आसा की जेन्ना आमी म्हणटा की धर्माच्या आधाराचेर जेन्ना कॉन्स्टिट्यूशन सेज इट इज इलिगल, हे चुकीचे आसा आणि काँग्रेसीन करूंक सोदता. बाकीच्या विशय म्हाका दिसता गोंयांतल्यानी धर्माच्या आधाराचेर आसा, गोंयांतल्यानी कॅथलीक ओबीसी आसा, ते परत जातीच्या आधाराचेर आसा, धर्माचेर एक खंयचो तरी धर्म डज नॉट बिकम पार्ट ऑफ ओबीसी. आता तुम्ही जो प्रश्न केलो ओबीसी आणि क्रिमिनल क्लॉज, पळय ओबीसी जितक्यो आमच्यो वेगवेगळ्यो जाती येतात तातूंत कॅथलीक हो आसा, तातूंत म्हणटा तशें ते येतात. आता ते कित्या खातीर केला? जे गरीब आसात ते गरीब तांकां खंय तरी आर्थीक दृश्ट्या वयर येवच्या खातीर, आनी वयर घेता येता तर ते चालूच जर दवरले जाल्यार ओबीसी समाज तो फायदे घेवन फुडें वतात. म्हणून तो क्रिमिनल क्लॉज जो घातला, 8 lakhs ऑफ रुपीज जेका तुजो इन्कम जातलो तेका त्या मनशाक रिगार्ड टू एडमिशन, रिगार्ड टू जॉब हे मेळोंक शकना, म्हणून तो क्लॉज घातलो. तो मान्य केला तुम्ही, तसो आसतो आसचो. काय आताच्या काळाने गोंयच्या सीएमान पीसी दिल्ली घेतली, तेचे म्हणटा की सीएम एसीन बसून पीसी घेता. सो आमी गोंयचे आपाचे जे लिडर आसात हांगासरले ते आमी सीएमाक दिल्ली वचून सगळे दाखयता कितें काम केलां तेणी येवचे आमचे एक्सेप्ट करची न्ही आव्हान अशें. हांवें ताजेर एसीन बसून पीसी घेता पळय, एसीन बसून काल व्हिडिओ म्हाका दिसता अमित पालेकरान दिला, आणि तो फॉरेनान बसून आमचे जे पार्टीचे अध्यक्ष आसा गोंयचे ते दिल्ली, म्हाका दिसता इलेक्शन जालें तेच्या 3ऱ्या दिसाच्यान दिल्ली तांकां कॉन्स्टिट्युएन्सीचो प्रभार आसा आणि ते थंय कॅम्पेनिंग करतात. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः रोड शो केल्या, कोणाकूच ते नाका म्हणून फॉरेनाक वचून ते टूर करिनात. हांव परत सांगता, अमित पालेकार मे नॉट बी अब्रॉड बिकॉज आउट ऑफ चॉयस, ताका आम आदमी पार्टीक ताजो व्हॅल्यू दिसना म्हणून ताका कॅम्पेनिंग नाका. परवा इलेक्शन आसा, परवा इलेक्शन आशिल्लें, आयडियली दे शुड हॅव बीन कॅम्पेनिंग इन दिल्ली. आमचे गोंयचे मुख्यमंत्री आज दिल्लीच्यान परत आयले, आमचे अध्यक्ष म्हणजे कॅम्पेन करतात. तर म्हाका दिसता ही त्या लिडरशिपा बद्दल सांगता, एसीन बसून न्हय तर थंय ग्राउंडार वचून रोड शोज करून कॅम्पेन केल्ले आसा. आणि ही भारतीय जनता पार्टीची स्ट्रेंथ की आमचे इलेक्शन सोंपले की दुसऱ्यांक हातभार लावप. हे म्हाका दिसता खंयच्याच ज्या कार्डराचो पेड कार्डर आसा, म्हणजे जे 42 कोटी गोंयांनी सर्वे मागीर व्हॉलंटियर सुद्धा ज्यांनी पेड हाडले, त्या पक्षा कडल्यान अशी सेल्फलेस अपेक्षा आमी दवरिना. जाले तुम्ही सगळे आयले म्हणून थँक्यू.